नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणारे डिफरन्शिएशनचे जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहेत ते आपण आज स्टार्ट करणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये डिफरन्शिएशन जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी फिक्स 3 प्रश्न तर 100% येणार आहेत परीक्षेला. आता कधी कधी 4 पण येऊ शकतात, पण तुम्हाला 3 प्रश्न काय येणार आहे, फिक्स येणार आहे. टॉपिक वाईज, पॅटर्न वाईज असे प्रश्न राहतील. आता याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला बघा. फर्स्ट क्वेश्चन कसं दिलाय बघा, सर्वांनी लक्ष द्या. आता फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला, इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 अपॉन एक्स दॅन dy बाय dx इज इक्वल टू असं विचारलंय आणि 4 ऑप्शन आहेत. तर विद्यार्थ्याला चारही ऑप्शन काय वाटतात, सारखेच वाटतात, पण त्याची टेक्निक नंतर लॉजिक लावून आपल्याला ते सोडवायचं असतं. मग आता याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला बघा, इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 अपॉन एक्स दॅन dy बाय dx. मग dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचं. तर काय दिलंय बघा मित्रांनो, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 अपॉन एक्स. आता डिवाइडमध्ये एक्स आहे, मग डिवाइडमध्ये जर एक्स आपण सेपरेट केला तर किती सोपं होतं बघा, प्लस 7 बाय एक्स. सेपरेट केला, सर्वांसाठी काय केलं आपण, सेपरेट केला. मग आता याच्यामध्ये काय झाला, एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला, हा एक्स कॅन्सल झाला. मग किती उरला आपल्याला, एक्स मायनस 5 प्लस 7 बाय एक्स, प्लस काय झालं 7 बाय एक्स. काय केलं आपण, डिवाइड कशाने केलं, एक्सने केलं. यू आपण वापरायची गरज आहे का, नाही. डिवाइड काय केलं आपण, एक्स केलं, सगळं सेपरेट केलं. मग एक एक्स कमी झाला, हा एक्स कमी झाला, -5 प्लस 7 बाय एक्स. एकदम सिंपल फंक्शन आला. आता मग आता y इज इक्वल टू, आता आपल्याला डायरेक्ट काय लिहायचं, काय विचारलं, dy बाय dx. मग dy बाय dx तुम्ही परीक्षेत लिहिल्यापेक्षा काय लिहायचं मित्रांनो, y डॅश लिहायचं किंवा y1, दोघांचा अर्थ एकच. सांगा एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, -5चा 0 प्लस 7 ॲज इट इज, आणि 1 बाय एक्सचा -1 बाय एक्स स्क्वेअर. एक्सचं किती आहे 1, एक्सचं किती आलं 1, -5चा 0. मग आता किती आलं मित्रांनो बघा, इथं आलं 1 - 7 बाय एक्स स्क्वेअर. मग काय करायचं, एक्स स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर मायनस 7 अपॉन एक्स स्क्वेअर. आहे का ऑप्शन सी, ऑप्शन सी इज करेक्ट. कोणता करेक्ट ऑप्शन, ऑप्शन सी. ऑप्शन कोणता करेक्ट आहे मित्रांनो, सी, बरोबर. काय करायचं होतं, डिवाइड केलं आपण एक्सने, एक्स स्क्वेअरने, इथं एक्स दिला, एक्सने डिवाइड केलं, सेपरेट लिहिलं आणि त्याचा आन्सर आपण डायरेक्ट घेतलं. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. आता नेक्स्ट आपल्याला काय दिलंय बघा, इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3x लॉग एक्स दॅन dy बाय dx. मग आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, दिसतं इथं काय आहे, गुणाकार आहे. काय आहे, गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशनचा रूल तुम्ही पाठ केलेला आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, म्हणजे यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, असं फंक्शन तुम्हाला दिलंय. यू इंटू व्ही, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. दोघांचा काय आहे, यू इंटू व्ही वापरायचं आहे आपल्याला. तर y इज इक्वल टू काय दिलंय, एक्स स्क्वेअर मायनस 3x लॉग एक्स. हे काय झालं, फंक्शन दिलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं यू इंटू व्ही. मग पहिलं फंक्शन ॲज इट इज, इथं बघा ना, पहिलं ॲज इट इज, ते कसंही असू द्या, कसं जरी असलं तरी पहिलं फंक्शन काय करायचं, ॲज इट इज लिहायचं. मग लिहिलं पहिलं फंक्शन ॲज इट इज, एक्स स्क्वेअर मायनस 3x, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, लॉग एक्सचा, प्लस लॉग एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, बोला ना, पहिल्या फंक्शनचा एक्स स्क्वेअर मायनस 3x. फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहिलं बघा, पहिलं ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग किती आलं हे, बाकी ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 3x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती आला बघा, एक्स स्क्वेअरचा 2x मायनस 3, 2x मायनस 3. आता याच्यातून काय होईल, एक एक्स कमी होईल, मग याच्यातून एक्स कॉमन घ्या, काय राहिलं, एक्स मायनस 3. बघा इथं एक्स स्क्वेअर म्हणजे आणखीन एक एक्स आहेच, इथं एक्स कॉमन घेतला,
हिअर इज 1/x प्लस किती आलं सांगा log x 2x मायनस 3 काय काय कॅन्सल झालं सांगा हा x आणि हा x कॅन्सल बर फायनल dy बाय dx बघा काय आला आता फायनल dy बाय dx किती आलं x मायनस 3 प्लस 2x मायनस 3 बरोबर का 2x मायनस 3 मल्टिप्लाय log x ॲज इट इज x मायनस 3 लिहिलं ब्रॅकेट टाकला आपण बर कोणता ऑप्शन आहे असा आहे का कोणता ऑप्शन आहे बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन बी इज करेक्ट मित्रांनो इथं कोणता आहे ऑप्शन बी काय आहे करेक्ट आहे असा आहे बरोबर ऑप्शन बी यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरला पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असा काय होता हा क्वेश्चन नंबर 2 x² मायनस 3x मल्टिप्लाय log x नेक्स्ट क्वेश्चन बघा इफ y इज इक्वल टू x अपॉन 1 प्लस साइन x मित्रांनो काय करायचं अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये एक सोपी टेक्निक वापरायची ॲट x इक्वल टू 0 दिलंय तुम्हाला काय दिलंय ॲट x इक्वल टू 0 असे जर प्रश्न आले तर कसं सोडवायचं बघा इथं काय u अपॉन v आहे काय आहे u अपॉन v पण विद्यार्थी मित्रांनो u अपॉन v पेक्षा तुम्ही u इंटू v न डायरेक्ट सोडू शकता हा याला मल्टिप्लाय करा y इन ब्रॅकेट 1 प्लस साइन x इज इक्वल टू काय x राईट कारण u अपॉन व्हीच्या ऐवजी u इंटू v काय आहे सोपं आहे u इंटू v काय सिंपल आहे बोला u इंटू v पहिलं फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन 1 प्लस साइन x प्लस 1 प्लस साइन x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d अपॉन dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असतो 1 बघा y याचा डायरेक्ट लिहा आता 1चा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 प्लस साइन x चा cos x प्लस 1 प्लस साइन x ॲज इट इज इंटू किती dy बाय dx इज इक्वल टू 1 x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 x चा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 1 आता काय पुट करायचं x इक्वल टू काय दिलंय 0 मग y बरं x इक्वल टू 0 आहे तर y इक्वल टू किती आहे बोला जर x इक्वल टू 0 असेल तर y इक्वल टू किती येतं सांगा हा 0 इथं पुट करा 0 अपॉन एनिथिंग आन्सर इज 0 मग ही एक कला आपण अशी वापरायची मित्रांनो टेक्निक जर तुम्हाला x इक्वल टू 0 दिले तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये y इक्वल टू सुद्धा काय आहे y इक्वल टू सुद्धा काय 0 मग इथं जर 0 ठेवला तर हे पूर्ण काय झालं 0 झालं प्लस 1 प्लस साइन 0 किती असतो 1 प्लस 0 टाका ना साइन 0 dy बाय dx इज इक्वल टू 1 आपण x इक्वल टू 0 पुट केला साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते 1 प्लस 0 दॅट इज 1 ऑल्सो मग dy बाय dx किती आला मित्रांनो सांगा फायनल इक्वल टू 1 आला ना मग u आपण v सोडवायला जरा अवघड जातो त्याच्यापेक्षा जर तुम्हाला ॲड दिलं x इक्वल टू 0 तुम्ही इथं u आपण v सुद्धा तुम्ही सोडवू शकता पण मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होतं मित्रांनो सोपं जातं बरं आहे का असा ऑप्शन dy बाय dx इज इक्वल टू 1 आहे का ऑप्शन बी इज करेक्ट तुमचं बिन तेच आन्सर असलं पाहिजे ऑप्शन बी इज करेक्ट कोणता करेक्ट आहे ऑप्शन बी ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा y इज इक्वल टू e रेस टू x मायनस 1 अपॉन x याला बिन तुम्ही डायरेक्ट u अपॉन v वापरू शकता किंवा डायरेक्ट पण सॉल्व करू शकता 2-3 मेथड तुम्हाला यूज करता येतात लक्षात ठेवता येतात सगळ्यांना ते सॉल्व करता येतात मग आपलं काय दिलं आहे बघा y इज इक्वल टू e रेस टू x मायनस 1 अपॉन x किंवा दोघांचा गुणाकार करू शकता x इंटू y इज इक्वल टू e रेस टू x मायनस 1 दोन्ही पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता बोथ मेथड्स u अपॉन v किंवा u इंटू v दोन्ही पद्धत तुम्ही तिथं वापरू शकता बोथ आर मेथड्स अवेलेबल आहे मग कोणती पद्धत सोपी जाईल बघा
याने तुम्ही याला मल्टिप्लाय करू शकता, वाय इंटू एक्स डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकता. बघा आपण जर मल्टिप्लाय केलं तर किती येतं, एक्स इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 1. मग काय मल्टिप्लिकेशन, याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, एक्स वायचा पार्ट आहे लोकांना. एक्स वायचा किती, एक्स डिवाय बाय डी एक्स प्लस वाय. एक्स वायचा पार्ट झालेला आहे एक्स डिवाय बाय डी एक्स प्लस वाय आणि इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स. जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू एक्स फॉर्म्युले पार्ट ई रेस टू एक्स मायनस 1चा किती झाला 0, नाही लिहिला तरी चालतो तो, राईट. मग आता काय आलं बघा, एक्स इंटू डिवाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. मग आता काय येईल बघा, एक्स डिवाय बाय डी एक्स आता प्लस वाय ना, मग तिकडे गेल्यावर काय होतो, पक्षांतर होतं ना त्याचं. प्लस वायचं जर पक्षांतर झालं तर चिन्ह बदलतं. मग प्लस वाय इकडे गेल्यावर काय झालं मायनस वाय. मग आता आपल्याला काय दिले बघा, एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वायची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे, वायची व्हॅल्यू किती आहे ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन किती एक्स. ही कशाची व्हॅल्यू आहे वाय. वायची व्हॅल्यू बघा, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स आहे, तर वायची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करता येते. आता याला मल्टिप्लाय करा, याला मल्टिप्लाय केलं तर एक्स ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस मायनस प्लस 1 अपॉन हा एक्स आणि इकडचा एक्स काय झाला एक्स स्क्वेअर. आता काय करा, याच्यातून एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स कॉमन घ्या प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. असं आहे, तुम्ही डायरेक्ट कोणता ऑप्शन आहे का असा, कोणता आहे, ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी, ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन कोणता आहे बी, समोर लक्ष द्या इकडं, ऑप्शन कोणता करेक्ट आहे याचा बी. वाय इज इक्वल टू काय सांगा, दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला, ई रेस टू एक्स मायनस 1 आपण काय होतं एक्स होतं. काय वापरू आपण आता इथं, यू अपॉन व्ही वापरू. काय वापरू, यू अपॉन व्ही. बरं, यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला पार्ट आहे सर्वांना, यू अपॉन व्ही. बोला, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर कॉमा व्ही नॉट इक्वल टू 0. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे यू अपॉन व्ही, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. मग पहिलं फंक्शन कोणतं येणार व्ही एक्स, डेरिव्हेटिव्ह कशाचा ई रेस टू एक्स मायनस 1चा प्लस का मायनस मायनस ई रेस टू एक्स मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा एक्स अपॉन काय व्ही स्क्वेअर. अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर आहे म्हणजे काय करायचं एक्स स्क्वेअर, म्हणजे आपल्याला काहीच लिहायची गरज नाही आहे. इज इक्वल टू किती हा एक्स ॲज इट इज. आता याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सेम येतं ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस 1 ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अपॉन काय एक्स स्क्वेअर. बघा लक्ष द्या इकडं, एक्स ई रेस टू एक्स ॲज इट इज मायनस ई रेस टू एक्स मायनस मायनस प्लस 1. बघा ना, हे मायनस ना आत मल्टिप्लाय मायनस मायनस काय झाला प्लस झाला अपॉन किती एक्स स्क्वेअर. आता काय आलं बघा, एक्स ई रेस टू एक्स कॉमन घ्या प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आलं बरोबर. ऑप्शन बी इज करेक्ट. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन बी इज करेक्ट. तुम्ही दोन्ही मेथड याला यूज करू शकता, यू अपॉन व्ही किंवा यू इंटू व्ही, जी तुम्हाला सिंपल वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. पण तुम्हाला सगळेच्या सगळे फॉर्म्युले पाठ असणं खूप खूप गरजेचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आलेला आहे PYQ 2024. PYQ म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याचा फुल फॉर्म तसा आहे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. 2024ला प्रश्न आलेला आहे. कोणता रूल आहे इथं यू अपॉन व्ही. वाय इज इक्वल टू बघा, वाय इज इक्वल टू काय आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. काय दिलं आपल्याला एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 दॅन डिवाय बाय डी एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं
dy बाय dx. फॉर्म्युला u अपॉन v. तर y इज इक्वल टू u अपॉन v चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v घेऊ आपण डायरेक्ट. सांगा v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर कॉमा v नॉट इक्वल टू 0. v नॉट इक्वल टू 0 म्हणजे हा झाला u अपॉन v. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर कॉमा v नॉट इक्वल टू 0. x प्लस 1 अपॉन x मायनस 1. PYQ 2024. तुम्ही म्हणत असेल की सोपे प्रश्न येतात का? तर PYQ बघा ना. PYQचं बुक्स आपण तुम्हाला देणार आहे, काही दिवसांनी भेटेल ते. त्या 2024चे सगळे प्रश्न असणार आहेत. मग हा प्रश्न PYQ 2024ला आलेला आहे गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये. मग u अपॉन v. मग u अपॉन v म्हटल्यानंतर आता मी डायरेक्ट ऑप्शन लिहिला असतं मित्रांनो. इथं किती x मायनस 1 आहे. मग x मायनस 1चं काय होणार आहे? स्क्वेअर होणार आहे. पण इथं 2 ठिकाणी. किती ठिकाणी? 2 ठिकाणी. हा ऑप्शन तर कट झाला नाही, हा सुद्धा कट झाला. राहिले फक्त हे 2. म्हणून थोडंसं आपल्याला सोडवावंच लागणार आहे. मग पहिले लिहायचं x मायनस 1. डेरिव्हेटिव्ह कशाचा? x प्लस 1चा. मायनस काय लिहायचं? x प्लस 1. डेरिव्हेटिव्ह कशाचा? x मायनस 1चा. होल डिवायडेड बाय किती? x मायनस 1 होल स्क्वेअर. आता हिअर x मायनस 1 ॲज इट इज. बोलायचं डेरिव्हेटिव्ह. x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह किती? 1 फक्त. xचा 1 आणि 1चा 0. xचा किती आला? 1 आणि 1चा 0 म्हणजे इथं 1 लिहायचं. मायनस x प्लस 1 ॲज इट इज. आणि याचा सुद्धा सेम 1. xचा 1 आणि मायनस 1चा 0 डिवाइड बाय किती? x मायनस 1 होल स्क्वेअर. संपला आन्सर. आता डायरेक्ट लिहायचं किती? बोला. x मायनस 1 कशाने मल्टिप्लाय करायचं? मायनसनी. मायनस x मायनस 1 डिवायडेड बाय किती आलं? x मायनस 1 त्याचा होल स्क्वेअर. हा x आणि हा x काय झाला? कॅन्सल झाला. मग मायनस 1 आणि मायनस 1 मायनस 2 अपॉन x मायनस 1 त्याचा होल स्क्वेअर. मायनस 2 अपॉन x मायनस 1 होल स्क्वेअर आहे का ऑप्शन? ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. आता हे तुम्ही इयर टू इयर पण सोडू शकता. एक्झाम्पल आहे PYQ 2024. ऑप्शन कोणता करेक्ट आहे? सी. त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीन राहणार आहे आणि ऑप्शन राहणार आहे. तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ऑप्शन कोणता करेक्ट आहे याचा? सी ऑप्शन करेक्ट आहे. बघा प्रश्न पहिले काळजीपूर्वक वाचायचा. इफ y इज इक्वल टू log 10 to the base x then dy by dx. काय विचारलं? dy by dx. मग पहिले काय रूल आहे याच्यामध्ये बघा. log a to the base b. log a to the base b. किती उत्तर येतं याचं? log a अपॉन log b. log a अपॉन log b. log a आपण काय घेतलं? आपण log b घेतलं. बघा लक्ष द्या. y इज इक्वल टू log 10 to the base x. मग आता कसं लिहिता येईल त्याच्या नियमानुसार? log 10 अपॉन log x. log 10 अपॉन log x. बरोबर. याच्या नियमानुसार आपण लिहिलं log a to the base b म्हणजे log a अपॉन log b. log 10 अपॉन log x. मग आता log 10 काय झाला? कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवायचा. log 10 काय झाला? कॉन्स्टंट ॲज इट इज. मग दिसताना काय दिसतं? 1 अपॉन एक्स दिसतं. काय दिसतं? 1 अपॉन एक्स. मग 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. मग इथं लिहायचा मायनस 1 अपॉन एक्स म्हणजे काय आहे? लॉग एक्स आहे. एक्स म्हणजे काय आहे? लॉग एक्स आहे. म्हणून ते आलं मायनस 1 अपॉन लॉग एक्स स्क्वेअर. आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह? लॉग एक्सचा. 1 बाय एक्सचा मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. पण इथे एक्स आहे का? काय आहे? लॉग एक्स आहे. म्हणून काय घेतला? लॉग एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. बघा हे मायनस इकडे लिहा. मायनस लॉग 10 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स. बघा असा ऑप्शन. संपला आन्सर. इट इज व्हेरी सिम्पल. किती? बघा हे पहिले 2 तकडले. राहिला बी आणि सीचा प्रश्न.
मग काय येईल दोन्ही ठिकाणी लॉग 10 आहे, लॉग 10 आहे, पण एकात एक्स नाही आहे. मग एक्स घेतला किती येतो ऑप्शन सी. म्हणजे काय येतं याचं उत्तर मायनस लॉग 10 अपॉन एक्स इन ब्रॅकेट लॉग एक्स त्याचा होल स्क्वेअर. ऑप्शन कोणता करेक्ट आहे मित्रांनो? सी ऑप्शन आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन काय आहे? सी. ऑप्शन सी इज करेक्ट. काय केलं आपण? लॉग ए टू द बेस बी होतं लॉग ए अपॉन लॉग बी. तर डायरेक्ट त्याचा आन्सर आलं. दुसरी पद्धत मी तुम्हाला सोडवू शकता तुम्ही. इफ वाय इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. स्क्वेअर रूटमध्ये कशामध्ये? स्क्वेअर रूट. आता चारही ऑप्शन इलिमिनेशन होणार नाही याच्यामध्ये. इलिमिनेशन ऑप्शन मी टेक्निक शिकवणार तुम्हाला इलिमिनेशन कसे करायचे. तर काय दिले बघा वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. इथं काय स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे आपण काय घेणार त्याला 1/2. काय घ्यायचं? स्क्वेअर रूट म्हटल्यावर त्याला 1/2. बघा वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू किती 1/2. किती 1/2. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला आहे सांगा? 1 अपॉन एक्स रेस टू एन याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. 1 अपॉन एक्स रेस टू एन मायनस एन राईट अपॉन एन प्लस 1 मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1. तो बिन फॉर्म्युला तुम्ही तिथं यूज करू शकता. बघा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू 1/2. डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. बोला डिवाय बाय डी एक्स म्हणजेच वाय डॅश पण लिहू शकता तुम्ही त्याला इज इक्वल टू किती मायनस किती 1/2 मायनस किती 1/2 बरोबर. इथं किती आहे 1/2 आहे. मग मायनस 1/2 अपॉन किती एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू 1/2 किती प्लस 1 इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा आतल्या फंक्शनचा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1चा. बोला आता किती सांगा. हा इथं लिहा आता मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये याचं उत्तर किती आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू किती 3/2. आलं का 3/2. आता 3/2 तर सगळ्या ठिकाणी चारही ठिकाणी 3/2. मग काय करावं लागेल आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल सांगा. एक्स स्क्वेअरचा मायनस एक्सचा 1 प्लस 1चा 0. मग असा ऑप्शन आहे का बघा बरं. असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही आहे. मग त्यांनी काय केलं बघा. तर त्याने काय केलं वरच्यातून मायनस कॉमन घेतलं. हे मायनस आणि मायनस प्लस झालं. 1 मायनस 2x अपॉन 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू 3/2. त्यातून काय केलं याच्यातून मायनस कॉमन घेतलं एक मायनस चिन्ह. मग मायनस कॉमन घेतल्यावर काय झालं इथं पॉझिटिव्ह 1 झाला आणि इकडे काय राहिला मायनस 2x. मग मायनस मायनस काय झालं प्लस झालं. बोला ऑप्शन आहे का बघा. 1 मायनस 2x अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. तर काय पाहिजे आपल्याला 1 मायनस 2x. तर 1 मायनस 2x कुठे या दोन ठिकाणी पण इथं 2 नाही आहे म्हणून ऑप्शन कोणता करेक्ट आहे बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी करेक्ट आहे मित्रांनो. 1 मायनस 2x अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 रेस टू 3/2. कोणता ऑप्शन आहे बी. बघा मित्रांनो याच्यामध्ये काय दिलं वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस क्यूब एक्स. वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय कॉस क्यूब एक्स. वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय कॉस क्यूब एक्स. कोणता फॉर्म्युला यू इंटू व्ही. जास्त ताण घ्यायचा नाही काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय यू इंटू व्ही. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिला आपण. डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं घ्यायचं आपल्याला साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय कॉस क्यूब एक्स. पहिलं फंक्शन
ॲज इट इज. कसंही असू द्या, तो कसंही असू द्या, कोणतंही असू द्या, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सॉरी किती किती येईल, किती येईल, कॉस क्यूब एक्स आहे. ओके, बघा लक्ष द्या इकडं. काय दिलं इथं आपल्याला, कॉस क्यूब एक्स प्लस कॉस क्यूब एक्स आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह साइन स्क्वेअर एक्सचा. डेरिव्हेटिव्ह कशाचा, साइन स्क्वेअर एक्सचा इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, ॲज इट इज. बोला याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 3 कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पुन्हा कॉस एक्स, राईट. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला बघा मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, एक्स रेस टू एन, एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. मग आता साइन स्क्वेअर एक्स कॉस क्यूब एक्सचा 3 कॉस स्क्वेअर एक्स आणि डेरिव्हेटिव्ह पुन्हा कशाचा, कॉस एक्सचा प्लस कॉस क्यूब एक्स ॲज इट इज, याचं पुन्हा तेच पॅटर्न 2 साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, साइन एक्सचा. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आतल्या फंक्शनचा आपल्याला काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, राईट. बाकी ॲज इट इज साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, 3 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज, 3 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. बोला कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, कॉस एक्सचा काय येतो, मायनस साइन एक्स. पुढं काय लिहिता येईल बघा, मायनस साइन एक्स झाल्यावर प्लस किती, कॉस क्यूब एक्स 2 साइन एक्स मल्टिप्लाय किती, साइन एक्सचा कॉस एक्स, साइन एक्सचा कॉस एक्स. बोला आता काय काय कॉमन येईल इथं, सांगा काय काय कॉमन येईल याच्यामध्ये. आपण काय करू शकतो बघा, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे, मग इथं काय आहे, साइन स्क्वेअर एक्स आहे इंटू 3 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स. तर काय कॉमन आपल्याला घेता येईल सांगा. एक्झाम्पल बघा व्यवस्थित, आपलं कॉमन काढता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. काय कॉमन येईल याच्यामधून बघा, काय कॉमन आपल्याला काढता येईल, साइन स्क्वेअर एक्स आणि येईल का, पण इथं साइन एक्स आहे ना फक्त, मग काय कॉमन येईल, फक्त साइन एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स. बघा इथं साइन एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॉमन काढला, म्हणजे काय झाला, हा बाहेर येणार, मग आला बाहेर. इथला कॉस रेस टू 4 आहे, मग कॉस स्क्वेअर काय घेतला, बाहेर घेतला, उरला किती 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथं बघा मित्रांनो क्यूब आणि 1 आहे, कॉस रेस टू किती आहे, 4 आहे, मग 4 मधला आपण काय घेतला, तो एक बाहेर घेतला स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर. इथं काय राहिलं, मायनस चिन्ह राहिलं, उरला किती 3 साइन स्क्वेअर एक्स, 3 साइन स्क्वेअर एक्स. ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो, साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे इथं ऑप्शनमध्ये आपल्याला थोडंसं करेक्शन करणं आहे, साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स. आहे का ऑप्शन, ऑप्शन कोणता करेक्ट आहे मित्रांनो, बी करेक्ट आहे, बी. ऑप्शन कोणता करेक्ट आहे, बी. डिफरन्शिएशन पार्ट सेकंडमध्ये आपलं काय चालू आहे, डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 9, वर्किंग शीटमध्ये आहे सर्वांनी. इफ y इज इक्वल टू एक्स लॉग ऑफ टॅन एक्स दॅन डिवाय बाय डी एक्स. डिवाय बाय डी एक्स म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, सिंगल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिवाय बाय डी एक्स म्हणजे काय आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह. y इक्वल टू एक्स लॉग ऑफ टॅन एक्स. मग आता y इक्वल टू एक्स लॉग ऑफ टॅन एक्स दिलंय, y इज इक्वल टू काय दिलं, एक्स लॉग ऑफ टॅन एक्स. मग इथं 2 फंक्शन आहेत, हा एक्स एक अल्जेब्रिक आहे आणि हा लॉगरिथमिक आहे, अल्जेब्रिक आणि लॉगरिथमिक. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा, u इंटू व्ही. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन u इंटू व्ही. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही बघा, पहिलं फंक्शन ॲज इट इज लिहायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस दुसरं ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता काय करायचं आपल्याला बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे इथं लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही सॉल्व करायचं.
dy बाय डी एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स किंवा स्मॉल वाय डॅश आपण लिहू शकतो. पहिलं फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय फर्स्ट फंक्शन. इट इज व्हेरी सिम्पल. एक्स आता इनिशियलला इथं लॉग आहे, इनिशियलला काय दिसतं लॉग दिसतं. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग एक्सच्या जागेवर काही असू द्या. मग आता इथं डेरिव्हेटिव्ह इनिशियलला काय ते चेक करायचं. पहिली लॉग आहे मग 1/x म्हणजे 1/tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय tan x. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायचा प्लस लॉग ऑफ tan x ॲज इट इज मल्टिप्लाय किती आलं 1. 1 कशामुळे आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. x ॲज इट इज बघा लक्ष द्या इकडं. x ॲज इट इज 1/tan x म्हणजे काय 1/tan x ला आपण काय लिहू शकतो cot x. 1/tan x म्हणजे cot x. 1/tan म्हणजेच काय cot. मग tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x प्लस हे बाकी ॲज इट इज लिहायचं लॉग ऑफ tan x. लॉग ऑफ tan x बघा cot x ला काय लिहिता येतं cos x अपॉन sin x. cos x अपॉन sin x. cot x ला पुन्हा काय लिहिता येतं cos x अपॉन sin x. sec² x म्हणजे 1/cos² x प्लस लॉग ऑफ tan x ॲज इट इज. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील लॉग ऑफ tan x इथं किती ठिकाणी आहे तर सगळ्या ठिकाणी आहे. डायरेक्ट आपल्याला जजमेंट घेता येणार नाही. बरं याच्यामधला देवाच्या कारणाने काय झाला cos कॅन्सल झाला. एक सारखं आहे ना वरती एक cos आहे डिवाइडमध्ये एक cos आहे. cos काय झाला कॅन्सल झाला. मग आता इथं उरलं x अपॉन sin x मल्टिप्लाय cos x प्लस लॉग ऑफ tan x ॲज इट इज. बघा आता इथपर्यंत आपला आन्सर आलाय पण तरी सुद्धा इथं ऑप्शन आपल्याला दिसत नाही ABCD पैकी कोणतं करेक्ट आहे. तर इथं आपल्याला थोडंसं डोकं लावावं लागतं. ॲप्लिकेशन बेस्ड डोकं लावावं लागतं. आता इथं काय करायचं 2ची ॲडजस्टमेंट करायची. 2x अपॉन 2 sin x इंटू cos x प्लस हे लॉग ऑफ tan x ॲज इट इज. आता ही 2ची ॲडजस्टमेंट कशामुळे केली कारण ही आपल्याला एक मॅथमॅटिकल आयडेंटिटी माहिती आहे. 2 sin x इंटू cos x बोला 2 sin x इंटू cos x मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे. sin 2x चा फॉर्म्युला काय आहे 2 sin x इंटू cos x. ह्या 2x चा काय होतो x होतो. मग 2x अपॉन 2 sin x इंटू cos x काय झाला sin 2x प्लस लॉग ऑफ tan x. मग 2x अपॉन sin 2x मग 1/sin 2x काय असतं cosec 2x. काय असतं 1/sin चा अर्थ cosec 2x. आता बघा हे एक्झाम्पल एकदम चांगलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळे प्रॅक्टिस करून घेतलं. मॅथमॅटिकल आयडेंटिटी वापरली नंतर टेक्निक वापरल्या. मग ऑप्शन आहे का असा 2x मल्टिप्लाय cosec 2x प्लस लॉग ऑफ tan x. ऑप्शन कोणता करेक्ट आहे सी. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी. आता ज्यावेळेस तुम्ही CETचा पेपर देत आहे तुमच्या पुढे कम्प्युटर स्क्रीन आहे क्वेश्चन आहे आणि ऑप्शन आहे. एका कम्प्युटर स्क्रीनवर समजा 19 इंची किंवा 23 इंची स्क्रीन असेल त्याच्यावर एकच प्रश्न ती दाखवणार तुम्हाला. तेव्हा पेपरवर सोडवताना काय करायचं याला तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. आपण लिहित नाही का ॲज इट इज पेपरमध्ये सोडवताना हे तुम्ही डायरेक्ट ॲज इट इज आपल्याला माहिती लॉग ऑफ tan x लिहायची गरज नाही. फक्त हे सिम्प्लिफाय करायचं. ज्याची गरज आहे ते सोडवत राहायचं. बोर्डाच्या पेपरला आणि CETच्या पेपरमध्ये फरक आहे. बोर्डाच्या पेपर तुम्हाला डिटेल लिहावं लागतं सगळं पण CETमध्ये ऑप्शन फक्त करेक्ट काढायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट असे ॲडजस्टमेंट केली तरी चालते. मग sin 2x चा फॉर्म्युला काय आहे 2 sin x इंटू cos x. मग याचा कोणता करेक्ट आहे ऑप्शन ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर काय आहे सी. नेक्स्ट आपल्याला काय दिलंय बघा क्वेश्चन. आता इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ sec x प्लस tan x. डायरेक्ट उत्तर येतं सांगा log of sec x plus tan x. log of sec x plus tan x. sec x plus tan x then divide by dx. तर काय दिले बघा आपल्याला y is equal to log of sec x plus tan x. इनिशियलला काय आहे log a. मग log x चा डेरिव्हेटिव्ह log x चा 1/x. मग डायरेक्ट लिहायचं y डॅश राईट
शॉर्टमध्ये वाय डॅश इज इक्वल टू किती 1/sec x प्लस टॅन एक्स आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा sec x प्लस टॅन एक्सचा आतल्या फंक्शनचा काय करायचं आहे पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग हे बाकी ॲज इट इज 1/sec x प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू टॅन एक्स प्लस टॅन एक्सचा sec स्क्वेअर एक्स. बेसिक फॉर्म्युले सगळे पाठ करायचे तोंड पाठ एकदम. sec x चा काय sec x इंटू टॅन एक्स आणि टॅन एक्सचा sec स्क्वेअर एक्स. याच्यातून आपल्याला कॉमन घेता येतं. काय कॉमन येतं sec x आणि sec x रिपीट आहे. मग आपण sec x कॉमन घेतला. मग कॉमन घेतल्यावर आत उरलं काय sec x प्लस टॅन एक्स sec x प्लस टॅन एक्स. बघा ना इथं sec स्क्वेअर एक्स डबल आहे त्यातून एक बाहेर घेतला आणि एक कुठं उरला ब्रॅकेटमध्ये उरला. होल डिवायडेड बाय sec x प्लस टॅन एक्स. मग आता हे दोन्ही सारखे असल्यामुळे कट झाले ना. सेम टू सेम आहे सेम टू सेम असेल तर कट झाले. आन्सर किती आला मग याचं sec x. मग कोणता ऑप्शन करेक्ट याच्यामध्ये आहे का ए ऑप्शन ए इज करेक्ट. बघता शनी तुम्हाला सांगता आलं पाहिजे लगेच ते उत्तर आलं पाहिजे आपल्याला. dy/dx इज इक्वल टू किती आलं मित्रांनो इथं आलं sec x. मग ऑप्शन कोणता करेक्ट याचा ए ऑप्शन करेक्ट आहे. कोणता करेक्ट आहे ऑप्शन ए. मग याच्यावर तो एक्झाम्पल देऊ शकतो एखादा एक्स्ट्रा एक्झाम्पल बघा इथं y इज इक्वल टू लॉग ऑफ sec 3x प्लस टॅन 3x फाइंड dy/dx. बोला बघतो शनी आन्सर बोला. पॅटर्न y इज इक्वल टू लॉग ऑफ sec 3x टॅन 3x. याच्यावरून सांगा जजमेंट करून पटकन बोला dy/dx बोला डायरेक्ट. व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. सेम पॅटर्न यूज करायचा आणि डायरेक्ट सांगायचं उत्तर. sec किती 3x. आणखीन थोडंसं बेसिक फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. इथं काय सांगितलंय बघा sec x आलं सगळ्याचं उत्तर किती आलं इथं sec x. मग सेम याचं पण तेच येणार आहे फक्त एक्स्ट्रा एक एलिमेंट येणार आहे काय राईट. किती येणार आहे इथं 3 एक्स्ट्रा आहे sec 3x. संपला आन्सर याचं. इथं फक्त sec x आलं पण एक्स्ट्रा काय इथं 3x आहे आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 4x चा 4 5x चा 5 100x चा 100 म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज किती असतो 1 असतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वांनी आता काय दिले आपल्याला y इज इक्वल टू लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 1/5 स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 2 ब्रॅकेट क्लोज दॅन dy/dx. कोणती प्रॉपर्टी इथं लॉगरिथमची. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या लॉग mn बोला लॉग mn म्हणजे दोघांचा जर गुणाकार असेल तर याला कसं लिहितात लॉग m प्लस लॉग n. जर गुणाकार असेल तर लॉगरिथम मध्ये काय होतं ॲडिशन होती बरोबर. नंतर लॉग m/n बोला. जर भागाकार असेल तर काय होतं सबट्रॅक्शन होतं लॉग m मायनस लॉग n. लॉग a⁻m असेल तर m log a. लॉग a⁻a सारखी संख्या असेल तर किती असतं 1. ह्या लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज आहेत. हे ऑलरेडी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. मग लॉग a⁻a. मग आपल्याला याच्यामध्ये काय दिले बघा y इज इक्वल टू ऑलरेडी लॉग आहेच तिथं ऑलरेडी किती आहे लॉग आहेच x स्क्वेअर प्लस 1/5 स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 2. मग लॉग म्हणजे काय थोड्या टायमापुरता हा m झाला थोड्या टायमापुरता हा काय झाला n झाला. मग लॉग mn. मग लॉग mn ला कसं लिहितात ॲडिशन करायचं त्याची राईट x स्क्वेअर प्लस 1/5 प्लस लॉग ऑफ. मग स्क्वेअर रूटला कसं लिहितात 1/2. मग इथं लिहायचं 3x प्लस 2/1/2. लॉगरिथम मध्ये काय लिहितात त्याला 1/2. लॉग x स्क्वेअर प्लस 1/5 प्लस लॉग ऑफ 3x प्लस 2/1/2.
1/2. पुढची प्रॉपर्टीनुसार काय येईल 5 लॉग ऑफ बोला एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा ना लॉग ए रेज टू एम दॅट इज एम लॉग ए 5 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस किती 1/2 लॉग ऑफ किती आलं सांगा 3x प्लस 2. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या तर dy बाय dx मग dy बाय dx किती येईल बघा y डॅश बघा 5 ॲज इट इज इनिशियल लॉग आहे मग लॉग असेल तर 1/x स्क्वेअर प्लस 1 राईट. मग आता इथं गेलं बघा 1/x स्क्वेअर प्लस 1 आणि पुन्हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 1चा 0 प्लस 1/2 ॲज इट इज बोलायचं 1/3x प्लस 2 इंटू किती 3. फक्त फायनल आन्सर आपल्याला लिहायचं आहे. आता तुम्ही शक्यतो काय करायचे डायरेक्ट टेक्निक वापरायची आहे. बर या 5चा आणि 2चा गुणाकार झाला किती आला मग तो 10x अपॉन किती एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 3/2 प्लस 3/2 इन ब्रॅकेट 3x प्लस 2. बोला ऑप्शन बोला आहे का असा ऑप्शन चेक करा 10x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 मग 10x किती ठिकाणी 2 ठिकाणी म्हणजे 2 ऑप्शन डायरेक्ट कटले बरोबर का येणारच नाही ते. मग 10x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 नंतर प्लस 3/2 3x प्लस 2 ऑप्शन कोणता करेक्ट आहे बोला बी ऑप्शन काय झाला करेक्ट झाला. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. लॉगरिथम काय दिलाय बघा लॉग एम एन लॉग एम प्लस लॉग एन लॉग एम अपॉन एन लॉग एम मायनस लॉग एन लॉग ए रेस टू एम एम लॉग ए आणि लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 1 घ्यायचं होतं राईट. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम लॉगरिथमची प्रॉपर्टी आपल्याला तर लॉगरिथमच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय करायचं बघा लॉग ए प्लस एक्स अपॉन लॉग ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. कोणती प्रॉपर्टी सांगा बोला प्रॉपर्टी बोला. अरे दिसताना काय दिसतं इथं भागाकार आहे ना भागाकार म्हणजे काय आहे डिव्हिजन म्हणजेच भागाकार. मग दोघांचा जर भागाकार असेल तर आपण त्याची काय करू शकतो सबट्रॅक्शन करू शकतो. मग काय लिहायचं बघा लॉग किती ए प्लस एक्स बोला मायनस लॉग ए मायनस एक्स. डेरिव्हेटिव्हमध्ये मास्टर पाहिजे माणूस डायरेक्ट याचा वाय डॅश लिहा किंवा dy बाय dx लिहा. वायचा डेरिव्हेटिव्ह किती असतो dy बाय dx लॉग ए प्लस एक्सचा 1/a प्लस एक्स आणि पुन्हा ए प्लस एक्सचा 1 कसा 1 एचा 0 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्सचा 1 मायनस इथं किती येईल 1/a मायनस एक्स आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ए मायनस एक्सचा 0 मायनस 1. एक्सचा कोइफिशियंट किती इथं मायनस चिन्ह आहे मायनस चिन्ह लिहिणं गरजेचं आहे. मग 0 मायनस 1 मग किती आलं बघा 1/a प्लस एक्स मायनस मायनस प्लस 1 ए अपॉन मायनस एक्स. हा मायनस आणि 0 मायनस 1 म्हणजेच मायनस 1. इथं काय करा 0 मायनस 1 असल्या डायरेक्ट 0 मायनस 1 म्हणजे डायरेक्ट उत्तर किती लिहायचं फक्त मायनस 1 लिहायचं. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी याचा डेरिव्हेटिव्ह 0 मग हा मायनस आणि मायनस काय झाला प्लस झाला. पण ऑप्शन आहे का आता ऑप्शन नाही ना असा तर काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तिरकस गुणाकार. मग किती येईल बघा हा झाला ए मायनस एक्स प्लस ए प्लस एक्स अपॉन ए प्लस एक्स ए मायनस एक्स. हा काय झाला कॅन्सल झाला किती आलं मग 2a अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2a अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे का हे दोन तर नाहीच आहेत. मग ऑप्शन कोणता करेक्ट आहे सी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन सी इज करेक्ट. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता लॉग ऑफ ए प्लस एक्स ए मायनस एक्स दोघांचा काय आहे भागाकार आहे. भागाकार असल्यावर काय करायचं सबट्रॅक्शन करायची सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला काय घ्यायचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ए अपॉन 1/a प्लस एक्स प्लस 1/a मायनस एक्स त्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं 2a अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2a अपॉन. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिलं आपल्याला सेम प्रॉपर्टी लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5
म्हणजे जर इनिशियलला लॉग असेल तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इनिशियलला जर साईन असेल तर कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? साईन एक्सचा. इनिशियल खूप महत्वाचं आहे. काय तुम्हाला दिलंय? मग आता वाय इक्वल टू किती दिलंय आपल्याला? लॉग ऑफ एक्स प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स स्क्वेअर मायनस 5 डिवाय बाय एक्स काढायचं आपल्याला. मग डायरेक्ट आपण लिहिणार डिवाय बाय डी एक्स. मग इथं लिहित नाही बसताना आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे असं लिहायचं नाही, डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न करायचा. मग आता लॉग एक्स बोला 1/x म्हणजे एक्स प्लस रूटमध्ये ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5. पण इथं पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आतल्या फंक्शनचा. एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ किती? एक्स स्क्वेअर मायनस 5. 1/a ॲज इट इज एक्स प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5. आता याचा डेरिव्हेटिव्ह, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? एक्सचा किती झाला? 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्स 1 किती? 2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? आतल्या फंक्शनचा एक्स स्क्वेअर मायनस 5चा. बाकी ॲज इट इज बघा, लक्ष द्या इकडे सर्वांनी. इज इक्वल टू 1 हे ॲज इट इज लिहायचं. एक्स प्लस रूटमध्ये किती आलं? एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटमध्ये हे ॲज इट इज 1 प्लस 1 किती? 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं? 2x मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. कोणताही कॉन्स्टंट नंबर असू द्या, कोणता बिन, तुम्हाला 100 डेरिव्हेटिव्ह विचारला, 100 रुपीज, 1000, 2000, कितीचा डेरिव्हेटिव्ह जरी विचारला तर उत्तर किती येतं? किती येतं? 0. मग एक्स स्क्वेअरचा किती झाला? 2x. बघा देवाच्या कारणानं हा 2 काय झाला? कॅन्सल झाला. गुणाकारामध्ये जर सारखी संख्या असेल तर काय होतं? कट होऊन जातं. मग 1/x प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5 या दोघांचं इथं काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल. रूट ऑफ किती? एक्स स्क्वेअर मायनस 5 प्लस एक्स होल डिवायडेड बाय रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5. बोला, हे सारखं असल्यामुळं काय झालं? एक्स प्लस रूट ऑफ कॅन्सल झालं. मग उरलं किती? 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. ऐका, प्लस आहे इथं, प्लस आहे, दोन्ही ऑप्शन कट झाले का? प्लसवालाच आहे. कोणता ऑप्शन आहे? एक्स स्क्वेअर मायनस 5 इथं 25 असल्यामुळे कट झाले, राईट. मग 1/रूटमध्ये किती? एक्स स्क्वेअर मायनस 5. ऑप्शन कोणता करेक्ट आहे? सी ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी. सोपा प्रॉब्लेम होता, याला स्टार करायचा आहे. याच्यामध्ये काय लॉजिक आहे की पुढे जो डेरिव्हेटिव्ह द्यायचा पुन्हा तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते एक महत्त्वाचा कन्सेप्ट होता याच्यामध्ये. याचा ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन सी इज करेक्ट. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी. बोला, बघताशीने सांगायचं उत्तर. साइन इनवर्स ऑफ 2 cos square x minus 1. साइन इनवर्स ऑफ 2 cos square x minus 1. बघा आता लक्ष द्या इकडं. तुम्हाला cos 2x ची आयडिया माहित पाहिजे. cos 2x काय सांगतोय बघा. बोला, cos 2x काय सांगतोय? cos square x minus sin square x. ओके. नंतर 1 minus 2 sin square x. ओके. नंतर 2 cos square x minus 1. नंतर 1 minus tan square x upon 1 plus tan square x. याला काय आहे? ट्रिग्नोमेट्री म्हणतात. ही ट्रिग्नोमेट्री आपल्याला जजमेंटनुसार काम करावं लागतं याच्यामध्ये. cos 2x cos square x minus sin square x. आता याच्यावर 4 एक्झाम्पल तयार होतात. आता दिले त्याने 2 cos square x minus 1. बरं, याचा अर्थ की हा असं म्हणतो की मी cos 2x आहे. cos square x minus sin square ला सुद्धा काय लिहिता येतं? cos 2x लिहिता येतं. या चारही गोष्टीला काय लिहिता येतं? cos 2x. मग आता एकदम सिंपल आहे. मग हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री आलंच पाहिजे. साइन इनवर्स ऑफ 2 cos square x minus 1. मग याची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना, किती आहे? cos 2x. साइन इनवर्स ऑफ किती? cos 2x. मग आपली आणखीन एक प्रॉपर्टी काय आहे? साइन इनवर्स ऑफ साइन एक्स
इकडे जर इन्व्हर्स आहे बाहेर तर आज साईन पाहिजे, म्हणजे उत्तर किती येतं? एक्स येतं. काल लिहून दिलेलं आहे शॉर्टकट टेक्निकमध्ये. साईन इन्व्हर्स ऑफ साईन हे काय पाहिजे? सारखे पाहिजेत. आता इथं या दोघांचा विरोधाभास आहे ना, इथं साईन आहे आणि आत काय आहे? कॉस आहे. मग कॉसला काय करता येतं? साईन करता येतं. मग साईन इन्व्हर्स ऑफ, आता आपण हे बाहेरचं नाही बदलू शकत पण हा बदलू शकतो. कॉस 2x ला कसं लिहितात? साईन किती? π/2 - 2x, राईट. मग साईन π/2 - 2x असं म्हणतो की मी सुद्धा काय आहे? कॉस 2x आहे. आणि कॉस 2x असं म्हणतो की मला साईन π/2 - 2x लिहिता येतं. मग जर डिवाइड बाय 2 असेल तर रेशिओ चेंज होतो. डिवाइड बाय 2 असेल तर काय होतं? रेशिओ चेंज होतो. म्हणजे साईनचा काय होतो? कॉस होतो आणि कॉसचा साईन होतो. मग आता काय झालं? साईन साईन कॅन्सल झाला. उरला किती? फक्त π/2 - 2x. π/2 - 2x. मग लगेच डिवाय बाय dx लिहायचं. बरं, डिवाय बाय dx किती? π/2 चा किती? अरे π/2 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 -2 ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इज इक्वल टू फायनल आन्सर इज -2. आहे का -2? ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी. काय महत्वाचं होतं इथं? कॉस 2x. मग कॉस 2x हे तुम्हाला झोपूतून जरी उठले तरी सांगता आलं पाहिजे. तशी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. cos square x minus sin square x, 1 minus 2 sin square x, 2 cos square x minus 1, 1 minus tan square x upon 1 plus tan square x. प्रश्न बघितल्याबरोबर याचं उत्तर तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे होतं? cos 2x. किंवा काही विद्यार्थी आपली जी पारंपरिक पद्धती ती पण वापरू शकतो पण त्यांना टाइम लागतो. साइन इनवर्स ऑफ cos 2x. आता इथं काही गोष्टी मला जास्त लिहावं लागतात तुम्हाला समजून सांगायचं म्हणून. ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता का नाही त्यावेळेस ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच तुम्ही लिहायच्यात. म्हणजे π/2 - 2x. आता याचा आन्सर असं म्हणतात की हे इयर टू इयर आलं असतं काही लोकांना. इयर टू इयर म्हणजे मनातल्या मनात डायरेक्ट. का? तर कारण त्याला 2 cos square x - 1 चा अर्थ माहिती आहे काय तर. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर, इफ y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ 1 प्लस x रेज टू 3/2 अपॉन रूट x मायनस x. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट याच्यामध्ये की आपल्याकडं कॉट इनवर्सचा फॉर्म्युलाच नाही. कधी पण काय करायचं? टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करायचं. फॉर्म्युले बघा दोन शॉर्टकट टेक्निकमध्ये लिहून दिलेले आहेत. टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y, टॅन इनवर्स ऑफ x मायनस टॅन इनवर्स ऑफ y. किती फॉर्म्युले सांगायचे? याचा येतो टॅन इनवर्स ऑफ किती? x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय, टॅन इनवर्स ऑफ x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. याच्यावर एक फिक्स प्रॉब्लेम येतो. तुम्हाला शॉर्टकट टेक्निकमध्ये पण सांगितलं. हे इनवर्सचे दोनच फॉर्म्युले. टॅन इनवर्स. क्वाट इनवर्स आहे का? नाही आहे. क्वाट इनवर्सचे फॉर्म्युलेच नाही आहेत. मग आता टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y, इथं जर प्लस असेल तर इथं सुद्धा प्लस घ्यायचं. डिवाइड बाय मायनस घ्यायचं. नाही तर कंपल्सरी 1 पाहिजेत. कंपल्सरी 1 पाहिजे. काय पाहिजे? कंपल्सरी 1. इथं काय आहे? कॉट आहे. तर कॉटला काय करायचं? टॅन इनवर्स करायचं. मग टॅन इनवर्स केली की काय होतं? अल्टरनेट होतं. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर हे चेंज होतं. मग हा रूट एक्स वरती गेला मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स रेज टू 3/2. आणि एक्स रेज टू 3/2 ला कसं लिहितात? बघा एक्स रेज टू 3/2 ला लिहितात एक्स रूट एक्स. एक्स रूट एक्स. एक्स रेज टू 3/2 ला काय लिहितात? एक्स रूट एक्स. कसं येतं? तर याचा घातांक एक्सचा घातांक 1 असतो ना रूट एक्सचा एक्स रेज टू 1/2. मग 1/2 प्लस 1 म्हणजे एक चपाती आणि अर्धी चपाती. दीड चपाती होती ना. लॉजिकल जर विचार केला तर इकडची एक चपाती पकडा, इकडची अर्धी म्हणजे किती झाली? दीड झाली. आणि दीडला कसं लिहितात? 3/2. दीडला कसं लिहितात? 3/2. मग आता टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स रेज टू 3/2 ला कसं लिहितात? एक्स रूट एक्स. एक्स रूट एक्स. आता बघा थोड्या टायमापुरतं याला एक समजा आणि याला वाय समजा, पण मायनस आहे. मग ते कसं लिहिता येईल? टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली इकडची बाजू दिलेली आहे. आता
टॅन इनवर्स दिला की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय इथं 1 आहे का? आहे 1. मग वरती काय आहे? या दोघांची वजाबाकी आणि या दोघांचा गुणाकार. इथं वरती काय पाहिजे? दोघांची वजाबाकी आहे. बघा इथं वजाबाकी आहे आणि इथं गुणाकार आहे, मायनस आणि प्लस. मग याचं डायरेक्ट उत्तर किती येतं बघा, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे इकडचा फॉर्म्युला तयार झाला हा. मग एक्सच्या ऐवजी रूट एक्स आहे आणि वायच्या ऐवजी एक्स आहे. मग याचा डायरेक्ट काय घेता येतो आता? डेरिव्हेटिव्ह घेता येतो. डायरेक्ट काय घेता येतं? डेरिव्हेटिव्ह. बोला आता कोण सांगतं याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट? वायचा dy बाय dx. बोला टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. टॅन इनवर्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स एक्सचं काय? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 1/1 प्लस रूट एक्सचा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचा? रूट एक्स मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता 1/1 प्लस एक्स आणि रूट एक्सचा किती आला? 1/2 रूट एक्स मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कुठे? हे एकाच ठिकाणी. मग तुम्ही डायरेक्ट हे पण जजमेंट घेऊ शकता. हे आल्यानंतर तुम्ही चेक करायचं की मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. मग मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स हा ऑप्शन आहे, पण त्यांनी नन ऑफ दिस पण दिले, म्हणून आपण पुढं सोडवलं. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. याला तसं लिहिता येतं 1/, त्या पद्धतीने 2 रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स. 1 प्लस एक्स मायनस 1/, किती? 1 प्लस एक्स स्क्वेअर. कोणता ऑप्शन आहे? ए. ऑप्शन कोणता करेक्ट आहे मित्रांनो? ए. कोणता करेक्ट आहे? ऑप्शन ए. मग ऑप्शन ए करेक्ट यायचा. याच्यामध्ये आपण कोणती प्रॉपर्टी वापरली? क्वाट इनवर्सला काय केलं मित्रांनो? टॅन इनवर्स केलं. तर हे काय होतं? इंटरचेंज होतं. जर क्वाटचा टॅन केला तर इनवर्स फंक्शनमध्ये तो काय होतो? चेंज होतो. हे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? लक्षात घ्यायचं.